आपण आता पुण्यातील नाना पेठेमध्ये आहोत आणि इथे जिथे संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेते त्या संपूर्ण भागामध्ये जे वारकऱ्यांसाठी जी अन्न सेवा दिली जाते। आपण आता पुण्यातील नाना पेठेमध्ये आहोत आणि इथे जिथे संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेते त्या संपूर्ण भागामध्ये जे वारकऱ्यांसाठी जी अन्न सेवा दिली जाते तर त्या ठिकाणी आपण आहोत आणि यांच्याकडनं जाणून घेणार आहोत किती वर्षांपासून ही सेवा दिली जाते। काय सांगाल, किती वर्षांपासून सेवा दिली जाते तुमच्याकडून ही वारकऱ्यांना? तुम्हीच पकडा हे। किती वर्षापासून सेवा दिली जाते आणि काय आनंद मिळतो वारकऱ्यांना याची सेवा देऊन? आमच्या इथं आम्ही लहानपणापासून हे कार्य करतोय आणि आमच्या इथले जे नगरसेवक आहेत विशाल धनावडे वगैरे त्यांच्या मार्फत आम्ही हे वारकरी लोकांची सेवा करतो आणि आम्हाला ह्याच्यामधनं भरपूर आनंद मिळतो। हे वारकरी लोक पण येऊन आपल्याला सगळ्या गोष्टीची मदत करतात आणि त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे असा। काय सांगाल की साधारण हे जे वारकरी आहेत तर ते किती वारकऱ्यांना आपण ही दरवर्षी सेवा देतो आणि काय आनंद मिळतो? किती आता त्याचा असा आपण अंदाज सांगू शकत नाही। भरपूर लोक येतात, प्रसाद घेतात, व्यवस्थित त्यांचं आपण मेडिकल चेकअप वगैरे सगळं असतं आणि मग त्याच्यामध्ये त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत काय ह्याचे, परत त्यांना काय रेनकोट वगैरे काय अजून पावसाळी वस्तू वगैरे असे हे सर्व विशाल धनावडे करत असतात। आज आपण काय काय मेनू ठेवला वारकऱ्यांसाठी? आजचं आमचं नेहमीच हाच असतो, बेसन, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, मसाले भात, शिवाय मिरचीचा खरडा, पापड, म्हैसूर पाक असे विविध प्रकार असतात जेवणाचे। हां, आपण जास्त तेलकट वगैरे पदार्थ करत नाही, जे पौष्टिक असतं वारकऱ्यांना आवडतं तेच आपण बनवतो, भाकरी भाजी वगैरे असं। अंदाज आपल्याला काही सांगता येईल का दिवसाला? म्हणजे आता आपण हे किती भाकरी हे केलेल्या आहेत? तरी आमच्या 1000-1500 पेक्षा भाकरी जास्त असतात। हां, नक्कीच हे सगळे जे वारकरी आहेत तर त्यांच्यासाठी ही सेवा दिली जाते आणि अविरत अशी सेवा जी आहे तर ती यांच्याकडून दिली जाते आणि जसं प्रत्येक जण काही ना काही तरी हे करण्याचा प्रयत्न करतो तसं यांच्याकडून सुद्धा अन्न सेवा जी आहे तर ती दिली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे। करताय